फक्त 1 मिनिटासाठी तुमचे हे एवढे पावन पाय इथे लावून जावा, आम्हाला आशीर्वाद द्या। मी निलेश दादा साखरकर यांना विनंती करतो की त्यांनी अनिल दादा नार्वेकर यांचा सत्कार करायचा आहे, कारण ही मोठी हस्ती आहे। ऑक्शन पासून MPL ची संकल्पना रागवल्यापासून आमच्या पाठीशी उभी राहत्या। नाणेफेकीचा कल वडियेश्वर 11 या संघाने आपल्या बाजूने वळवला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। अतिशय नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। हर्षल मांजरेकर आपली मॅच खेळण्यासाठी पेपर सोडून आलेले आहेत, म्हणजे किती क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळेल। हाडीवर परिसरामध्ये सुद्धा असे खेळाडू आहेत। त्याचप्रमाणे मी संदीप दादा दळवी यांना विनंती करतो की इथे महेश दादा वारीक आलेले आहेत, त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे। तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया तो ओमकार शेलार यांचा। अतिशय सुंदर समालोचन आपल्याला इथे पाहायला मिळतं ओमकार यांच्या स्वरूपात। वडेश्वर 11 आणि आयडियल वर्क्स या संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे। यानंतर मॅच होईल ते वडेश्वर वॉरियर्स विरुद्ध वाडेगती टायगर्स या दोन संघामध्ये। या स्पर्धेतील दोन्ही तुल्यबळ संघ, दोन्ही संघांचे संघमालक वाघाप्रमाणे इथे वावर करतायत। तत्पूर्वी आपण मॅच मध्ये जाऊया, मॅचला सुरुवात होते। धन्यवाद सर। जाऊया खेळाकडच्या दिशेने। महत्वाचा सामना आजच्या दिवसातील इथे रंगला असेल। दोन्ही संघांमध्ये मातबदार अशी नावं, अगदी छोट्यांपासून आपल्याला मोठ्यांपर्यंत सर्व काही खेळाडू खेळताना आपण पाहतोय आणि ते सर्व खेळाडू पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे प्रबल बनला असेल, क्षेत्ररक्षक नाहीये। चेंडू आउटफील्ड थोडीशी तेज आहे, दन दन करत चेंडू यावी चालला असेल, सीमा बॉर्डरच्या बाहेर येतोय। पहिला चौकार आताच्या मॅच मधला MPL चा। शुभम त्याच्या बॅटमधून पहिल्या धाबा निघाला, धाब्याचा श्री गणेशा केला जातोय, आरंभ केलाय धाबाला तो शुभम पुढे तयार। टप्प्याचा बॉल भिरकावून दिला जातोय, क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू पुढे इथे यावी चाललाय। आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने कॅमेरामॅनला जागा करणारा चेंडू होता 4 धाबांसाठी। थँक्यू। सिलेक्टच्या 2 चेंडूवरती 2 चौकार, एकापेक्षा एक हटके आणि आता फटके पडतायत की काय गोलंदाजाला, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 8 धाबा निघाले असतील। त्यानंतर शुभम एक टायलिस खेळाडू, टायलिस ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याच्याकडे ओळखला जातो तो शुभम। टप्प्याचा बॉल अगदी रडार मध्ये सापडलाय, जरूर चेंडू फेकून दिला जातोय षटकारासाठी। हीच माझी ओळख, हीच माझी राहिलेली किमया आणि आता ती दाखवायची आहे आणि हा दाखवून दिला जातोय। चेंडूला पुढे एकदा फेकला जातोय, दमदार शानदार जिगरबाज षटकार। थँक्यू डीसे। टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती 14 असेल। शुभम पेटू लुटलाय की काय, अगदी दगडमधून सेट होऊन आलाय की काय, शुभमचा झेल यावेळी कंप्लीट केला जातोय, संपवला इथे। शुभम चालला असेल आता अगदी तंबूच्या आसऱ्याच्या दिशेने यावेळी चाललाय, शुभमच्या बारीचा अंत
इथे झाला असेल. पहिल्या 3 चेंडूवरती हवी ठरला होता. 14 या धावसंख्येवरती लागलेला पहिला धक्का, पहिला हदरा. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावसंख्या 14 वरती. वारची दिशा आहे त्या दिशेने फलंदाजी करण्यासाठी नेक्स्ट बॅटर खेळांकडच्या दिशेने नाझीम वरती विश्वास दाखवलाय. नाझीम वरती विश्वास दाखवल्यानंतर नाझीम पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्स्ट्रा क्लास शर्यत लावावी लागेल. आणि शर्यत कोण जिंकणार, चेंडू की क्षेत्ररक्षक? आणि क्षेत्ररक्षक ही शर्यत जिंकली असेल. सोडला होता, अपेक्षा तरी सोडल्या होत्या. अपेक्षा सोडल्यानंतर राजने पाहिलं की चेंडू हळूहळू चाललाय. बघूया, प्रयत्न करूया. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं आणि परमेश्वराला दार केल्यानंतर चेंडू अडला क्रीडांगणामध्ये. 2 धावा बसूल केलेत. हलक्या तरी खेळीला प्रयत्न. सिंगल इथे अर्जित केली जाईल. सिंगलचा खेळ इथे दाखवायचा आहे. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त असेल. पहिल्या षटकामागे धाबा 17. कोण करणार इथे विजयाचा महाकत्रा? पहिले षटक संपुष्टात. 1 गडी बाद 17. स्वागत केलंय की काय? येस, प्रणयने स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती काय किमया दाखवली होती. अप्रतिम झेली अभि पकडला जातोय. कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. धन्यवाद डीजे. सागर नवीन बॅटर क्रीडांगणच्या दिशेने यावी दाखल झालाय आणि सागर वरती दाखवलं जातंय. म्हटलंय ना कोणीतरी, सागराचं पाणी कधी आटणार नाहीये. क्रिकेटची ओढ कधी मिटणार नाहीये. हाच जन्म झाला तरी काय, क्रिकेटची ओढ कधी मिटणार नाहीये. असे मायबाप क्रीडा रसिक पाहतो. या तडपदार उन्हात देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नंतर तर चेंडू अगदी तेच तरळ फेकला होता आणि ते तरळ चेंडूवरती ते धाबा मोजल्या जाणार आहेत. एक धाब येते बॅटच्या स्वरूपामध्ये. बॅटच्या स्वरूपामधली आलेली ही धाव आपण लेग बाईकचा इशारा इथे दिला जातोय.
आणि यानंतर एक महत्त्वाचा सामना आणि टेनिस क्रिकेटमधील ज्याच्या नावाची दमदार अशी खेळ राहिली आहे. सुमित बावकरला पण खेळताना पाहायला भेटलं. या पंचकोशीची आन मान शान म्हणून ज्याला ओळखला जातो त्याला आपण जरूर खेळताना पाहायला भेटणार आहे. या स्पर्धेमध्ये राहिली त्याची दम आणि नावाची चर्चा आयकॉन म्हणून त्याला खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये दिली आहे. नेक्स्ट मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून अपेक्षा असेल मोठ्या धाब्यांची. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाज असे होते की ज्यानं 46 आणि 47 धाबा बनवल्यात वैयक्तिक कोट्यातील. तसाच प्रयत्न त्या सुमित बावकरकडून आपल्याला अपेक्षा असेल. जाऊया क्रीडाकडच्या दिशेने. शांतता भन्नाट शांततेचं कारण हा क्रीडांगणामध्ये थडपदार रंगलेला फटका. सिंगल इथे अर्जित केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे कंप्लीट केला जाणार आहे का? फलंदाज तिथे थोडासा सफळ ठरला जातोय. 2 धाबा पैकी लाजबाब आहे पण 2 धाबा काय वाचवू शकली नाहीये. पैकी 2 धाबा मिळत आहेत. या 2च्या मध्ये तिथे धावसंख्या टीमची टोटल स्कोर करवरती आहे. 20 या धावसंख्येवरती धन पोहोचली आहे. 10.00च्या गतीने आता धाबा बनवल्यात. थोडासा तेज सरार वाढवावा लागेल. फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये चालणारी फलंदाजी आता टॉप गिअर मध्ये आणणं गरजेचं आहे. आणि कोणता टॉप गिअर इथे डबल टॉप इथे वापरला जाणार की नुसता टॉप गिअर इथे चौकारांचा वापरला, याचं उत्तर आता देणं गरजेचं आहे. आणि ते उत्तर देण्यासाठी या फलंदाजाकडून आता जादू आणि किमया मोजावी लागेल. सागर डावखुऱ्याचा फलंदाज सागर फोटोच्या रूपामध्ये अप्रतिम फटका लाजवाब. बेस्टच्या खबर मध्ये नो चान्स एनी प्लेयर बॉल फॉर द बिग हिट. येतोय चौकार. टीमची टोटल धावसंख्या 24. 2 गडी बाद झालेत. पण त्यानंतर सागर आणि हर्षल हे कुठेतरी आपले बॅटिंगची एक धुंदर साबत आपल्याला पाहतोय. टप्प्याचा बॉल मोठा फटका जरूर क्षेत्ररक्षक आहे. थोडस फ्लॉम्बल तिथे बनेल त्यामुळे धावा मिळणार आहे. शर्यत लावली आहे. शर्यत जिंकलाय की काय? येस जिंकलाय सुद्धा बरची शर्यत. आयुष्यामध्ये शर्यत तुम्हाला लावणं गरजेचं असेल आणि शर्यत लावल्यानंतर कुठेतरी मिळतं तो आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढत चालला असेल. धाबा वसूल केले जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल तर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलात तर नक्कीच गोलंदाज कॉन्फिडन्स. टीमची टोटल धावसंख्या 27. शेवटी क्रमांक दुसऱ्यामध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ गोलंदाजी मार करून प्रणय आपण पाहतोय. भन्नाट वेग आहे या प्रणयच्या गोलंदाजीवरती पण तो वेग या खेळांवरती वापरून काहीच तुम्हाला उपयोग नसतो. वाऱ्याची दिशा त्या दिशेने फलंदाजी करण्यासाठी फटका चॉईस आहे. लाजवाब अतिशय सुंदर. काय बॅट मधून आलाय तर बॅट वरती ज्यावेळी चेंडू आपटला त्यानंतर तो स्विंग आणि त्यानंतर तो आलेला आवाज अतिशय सुंदर होता. 6 धावा मिळतील. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार करून याबी दाखल झालाय. याच पंचकोशीमधील मुंबई पोलीस मध्ये दाखल झालेला त्याची कामगिरी होती हुशार. तो तुषार याबी दाखल झालाय. तुषारला हुशाराचा खेळ दाखवावा लागेल. अनेक दिवस क्रिकेट खेळणारा हा तुषार लेफ्ट हँडर गोलंदाज अगदी पहिला चेंडू रनर मध्ये सापडला होता. फेकून दिला जातो चेंडू. 1 बाउन्स खटक्यार बोर्ड जागावर पलटी मारत हे बनालाय चौकार.
थँक्यू डीजे. धावसंख्या 37. काय फलंदाजी केली आहे तुषारच्या हुशार गोलंदाजीवरती. इथे धाबा मोजल्या जात आहेत आणि त्या धाबा मोजण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पुढे यार मीडियम पेसर तुषार. टप्प्याचा बॉल मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच ऑफ द डे. जरूर या फलंदाजाचं नाव घेतलं जाणार आहे. काय झेल पकडलाय. अतिशय सुंदर पडून झडून यावी पकडलेला झेल. स्वप्नीलच्या माध्यमातून स्वप्न साकार करणारा हा झेल होता. वॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय झेल पकडलाय. तुषारने आता हुशार गोलंदाजी करायला सुरुवात केली की काय. आणि का हुशार आहे कारण जर विचार करायला गेला तर पोलीस व्हायचं म्हणजे सोपं नसतं. आणि पोलीस व्हायचं असताना तुम्हाला आता अभ्यास करावा लागेल. रत्नागिरी तालुका नाही रत्नागिरी जिल्ह्याचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करावा लागतो. आणि तोच अभ्यास करत असताना तुषारने हुशाराची गोलंदाजी देखील करतोय आता. टप्प्याचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एक्झिबिशन जमत नाहीये. दुरून खेळण्याचा प्रयत्न. दूर दूर खेळण्याचा प्रयत्न ते केला जातोय. दूर नीला तर काय घडणार काय बिघडणार. येणारे चेंडूवरती नंतर त्या चेंडूवरती हलक्यात खेळला प्रयत्न. सिंगल तिथे अर्जित केली जाते. विश्वास दाखवला जातोय सिंगल वरती. आणि सिंगल वरती विश्वास दाखवल्यानंतर धावसंख्या 38. 38 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 आहे. तिसऱ्या षटक सध्या मार्गस्थ आहे. 38 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चर्चा विनिमय करावा लागेल. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. प्रथममध्ये क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू येईल. काय चेंडू टाकला अतिशय सुंदर होता. षटक संपलं आणि षटक संपल्यानंतर धावसंख्या 38. आणि गोलंदाजी मार करून महाकाय प्रीमियर लीग मधला आयकॉन जाईन तिथे दहशत निर्माण करणारा तरुण पिढीला वेळ लावणारा गोलंदाज आकाशाला आकाशात उंच भरारी घेणारा आकाशाला. आकाशचा पहिला चेंडू अरंड विकेट. आणि पहिल्या चेंडूवरती अगदी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न ते केला जातो. तुषार हुशार कामगिरी केली आहे. ते सरळपैकी आहे आणि एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. आता आयकॉन तू आयकॉन कोणता आयकॉन ठरणार ही ते भारी. सुमित भावकर कुठेतरी वर्कआउटच्या दिशेने आपण पाहतोय कारण यानंतर तिची मॅच आहे. त्याच्या बॅट मधून एक अपेक्षित खेळी असेल.
चेक धावसंख्या 41 धावसंख्येवरती दान पोहोचले असेल. 41 धाबा म्हणजेच काय एक डिपेंडेंट टोटल जरूर नसणार आहे. अजून धाबा भरच्या व्हायला लागतील कारण पहिल्या सामन्यामध्ये 74 धाबा या चेस केल्या गेल्या होत्या. नंतर त्या चेंडूवरती हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. यावी काय घडलंय? आगाऊपणा तू केला कशाला? आणि धावता धावता तू रन आउट झाला. येस इथे आगाऊपणा केला की गोलंदाजाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात नंतर घडलं काय? बिघडलं काय? क्रिकेटवर आत्महत्या, सुसाईड, रन आउट इथे आहे. धन्यवाद डीजे. परेश दाखल झालाय ज्यामध्ये आपल्या संघामध्ये टॉप खेळाडू असतात ना त्यावेळी चुका होतात त्या संघाकडून. कारण कोणता फलंदाज कधी पाठवायचा, कोणाची वेळ ही कशी असेल सांगू शकत नाहीये. नंतर त्या चेंडूला अजिबात फेकला जातोय. आयकॉन टू आयकॉन आहे. आयकॉन कोण ठरत आली ते सरच पण आकाश आहे आणि आकाशवरती विश्वास दाखवल्यानंतर लाजवाब गोलंदाजी. पुढे मीडियम पेसर गोलंदाजी मार्क करून आकाश षटक क्रमांक 14 इथे हाताळतोय. आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करेल? यावेळी मोठा फटका आणि तुषार भाईने केली ह्यावेळी चूक. चेंडू होता हातात निष्ठवलाय आणि षटकाराची आता बोली भाषा करावी लागेल. षटकार येतोय. थँक्यू डीजे. याला अंदाजामध्ये बेधुंद कामगिरी करायची होती पण अंदाज येत नाहीये. पंचषटक संपल्याचा इशारा ते देत आहेत. निर्णायक 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्यात 47. तुषार यावी दाखल झाला ज्याने एक जीवदान दिलं होतं. शेवटचे शतक आणि शेवटच्या षटकामध्ये तुषारचा पहिला चेंडू अगदी शरीरावरती धावला दळला. यावी घडली चूक. काय फेकी होती? ठरली ते सुपर डुपर हिट. सरळ अगदी स्टँड वरती एक चेंडू आणि 2 निशाणे इथे उडवले असेल. घडलंय. आयकॉनला पाठवलंय बाहेर. छब्बीर नवीन फलंदाज अगदी दाखल झालाय. क्रीडांगणामध्ये वाटचाल केली आहे. दमदार बाहुबली आणि बाहुबलीची किमया ज्याच्याकडे दिली आहे तोच बाहुबली असा खेळाडू क्रीडांगणाच्या दिशेने आलाय. आणि बाहुबली दिल्यानंतर माझ्या स्कोररवरती थोडंसं टेन्शन आलंय कारण स्वतःचा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये आणि संघ खेळत असताना प्रेक्षकांची साथ
प्रेक्षकांची अपेक्षा असतात की माझा खेळाडू हा नाव लौकिक करावा, तशीच आमच्या स्कोररकडून अपेक्षा होती आयकॉनकडून. पण आयकॉन थोडंसं शांत राहिला असेल. टीमची टोटल धावसंख्या 47 वरती आहे. पण विकेट टेकिंग शतकाला इथे सुरुवात झाली आहे. विकेट टेकिंग चेंडू इथे टाकला गेला आणि नंतर लालच दाखवली गेली. लालचवरती थोडंसं हमी ठरलं असेल. नक्कीच बॅटर दाखल आहे. अगदी सरस टाकलेला चेंडू, लाजवाब गोलंदाजी आहे. अनेक वर्ष क्रिकेट मी का खेळलोय आणि मी पूर्णपणे अभ्यास केलाय. महाराष्ट्र पोलीसमध्ये मी करत असताना मला ज्या प्रकारचा अभ्यास करावा लागला तोच क्रिकेटमध्ये देखील. आणि अभ्यास तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. एखादी वेळी परीक्षा देण्यासाठी तुम्ही जो अभ्यास करता तो महत्त्वाचा इथे ठरत चालला असेल. नंतरचा फटका अलाउंड कार्पेटने खेळलाय. क्षेत्रक्षेत्र तिथे थोडासा बनतो. इथे एकदा बसूल केली जाते, पडून झडून का होईना, पण चेंडू क्रीडांगणामध्ये अडवायचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्नार्थी परमेश्वरती आहे. धावसंख्या 48 वरती. पहिल्या 2 षटकांचा जर विचार करायला गेला तर जवळपास 33 धावा होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तुषारने हुशार गोलंदाजी केली आणि आकाश आणि पुढे एकदा तुषार हे रोखून ठेवले जाते. डान्सिंग द विकेटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुढे एकदा विकेटची संधी असेल आणि पंचांचा बोट चाललाय अगदी अक्षमरच्या दिशेने. रनआउटचा इशारा इथे दिला जातोय. पुढे एकदा रन आउट. तर श्रीकांत श्रीकांतला यावी दाखल केले जाते घड्याळच्या दिशेने. थोडासा उशिराने येईना पण श्रीकांत दाखल केला जातोय. 8व्या नंबरवरती श्रीकांत. पहिला चेंडू श्रीकांतने खेळलाय आणि गोल्डन डकचा शिकार श्रीकांत. दमदार फावला तर ती क्रीडांगणाच्या बाहेर टाकली जाणार आहेत आणि निर्णायक षटकाचा खेळ समाप्त झाला असेल. निर्णायक षटक संपत आहेत. गोलंदाजी काय केली, विकेट टेकिंग गोलंदाजी. 48 धावा झालेत. 49 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाते. तुषारने हुशार गोलंदाजी केली. 6 चेंडू फेस केले. 6 चेंडू फेस करत असताना 1 धाव खर्च केली आणि 1 धाव खर्च करत असताना 3 महत्वाच्या विकेट आपल्या नावावरती केली असेल. टीमची टोटल धावसंख्या 48. 49 धावांचं लक्ष विजयासाठी ठेवलंय. धन्यवाद डीजे. आपण हा आवाज जो डीजेचा ऐकतोय तो महापुरुष डीजे नवेदर रंजन घाणेकर यांचा हा डीजे आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण प्रत्येक संघमालकांची जी 8 टी-शर्ट बघतोय ते ओजी स्पोर्ट्स जयेंद्र आणि नरेंद्र शेडेकर हे 2 बंधू. त्याचबरोबर हा मंडप सुद्धा आपल्याला ओजी स्पोर्ट्स यांच्यातर्फे बांधण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन त्यांचं पाहायला मिळतंय. आयडियल वर्क्स 11 या संघाने 48 धावफलकावर लावलेले आहेत आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं येते वडेश्वर 11 या संघासमोर. वडेश्वर 11 या संघामध्ये आकाश जाधव यांसारखे आयकॉन खेळाडू आहेत. त्यामुळे ह्या धावसंख्या करणं तितकंसं कठीण जाईल असं वाटत नाही आहे. परंतु वडेश्वर आयडियल वर्क्स 11 हा संघ अतिशय अनुभवाने जर संपन्न पूर्ण कुठला जर संघ असेल तर त्याच्यासाठी त्या संघाचं नाव प्रथम क्रमांकावर येईल. कारण त्या संघामध्ये पुरेपूर अनुभव नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तो अनुभव अद्याप पणाला लावला जाईल का, 5 षटकामध्ये ह्या 49 धावा करण्यासाठी दिल्या जातील का, या प्रश्नांची उत्तरं, जे प्रश्न आपल्या मनामध्ये रंगत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना रंगतोय तो वडेश्वर 11 विरुद्ध आयडियल वर्क्स 11 या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो वडेश्वर 11 या संघाने. त्यामुळे बघूया तो निर्णय तितकासा योग्य ठरवलाय. यानंतर होणारा सामना रंगणार आहे तो वाडेगती टायगर्स विरुद्ध वडेश्वर वॉरियर्स या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे
की त्यांनी या स्पर्धेचे जे नियम आणि अटी आहेत ते साईन करण्यासाठी आणि तसेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रवीणमध्ये यायचं आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 48 धाबा बनवल्यात, 49 धाबांचं लक्ष. दुसऱ्या इनिंगला आरंभ केला जातोय. आकाश जाधव आणि आकाश जाधवने पहिलाच चेंडू अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय, कारण आकाशला माहिती आहे चांगल्या चेंडूला हा सन्मान नेहमी द्यायचाच असतो, कारण चांगल्याचा आदर आपण नेहमीच पाहतो, चांगल्यांना आदर केला जातो आणि पहिल्या चेंडूवरती आदर दाखवला दिला देखील जातोय. आणि आता मात्र ज्याची नावाची चर्चा राहिली आहे या टेनिस क्रिकेट हंगामामध्ये तो आर्यन यबी आपण पाहतोय. अंडरम क्रिकेट असेल, ओरम क्रिकेट असेल, या खेळाडूच्या हातून दर्जेदार खेळ केला जातो. तो आर्यन यबी दाखल झालाय आणि आर्यनवरती विश्वास, आर्यनवरती राहिलेलं मायबाप रसिक क्रीडा रसिकांचं लक्ष. तो आर्यन यबी दाखल झालाय. लिबरेट कॉम्बिनेशन आहे. आर्यनवरती विश्वास, विश्वास इथे दाखवलाय. तुटलेला विश्वास, निघून गेलेली वेळ ही कधीच येत नसते परत. पॉपलेचं शतक आहे. या पॉपलेच्या शतकामध्ये धाबा तुम्हाला वर्चस्व करावं लागेल. पहिला चेंडू एक्स्ट्रा क्लास वरती होता. एक्स्ट्रा धमाका. काय क्षेत्ररक्षण आहे. स्काय जम्प केली आणि स्काय जम्प केल्यानंतर चेंडू आपल्या नक्कीच रोखला जातोय. पुढे तियर मीडियम पेसर आनंद विकेट टेस्ट करार केलेला चेंडू. झेलची अपेक्षा आहे. कॉटन बॉल मध्ये इथे बल्लाय. गोल्डन डक नाही तर यावेळी सिल्वर डकचा शिकार बनवला गेला आणि सिल्वर डकचा शिकार बनल्यानंतर आता तंबूच्या आश्रयाला जाईल. अगदी तंबूचा नाही तर आता घरचा रस्ता तंबूचा धरावा लागेल. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला गेला. सलमीसाठी आलेला बॅटर खेळांगणाच्या बाहेर
डीजे तुषार दुसरा लेफ्टी गेला पण दुसरा परत केल्याकडच्या दिशेने आला. हे डोकेदुखी असेल आणि मिड विकेट आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक या लेफ्टसाठी 30 सर्कलच्या बाहेर आहेत. बॉडी लाईनवरती आहेत तुषार. आणि तुषारसाठी टाकलेला पहिला चेंडू अतिशय सुंदर लेंथवरती टाकलेला चेंडू होता. या वेळी खेळला फटका बॅट फसली आहे. रोल झाली आता मध्ये झेल सोडलाय ना मुन्ना ना नाही नाही नाही. चुका आता करून चालणार नाहीत कारण तुषारचा झेल सोडलाय. जो हुशार आहे हा नक्कीच हुशार आहे तुषार. त्याचा झेल यावी सोडलाय. आता चुका करल्या चालणार नाहीयेत कारण तुम्हाला मैदानाकडे जायचंय ट्रॉफीकडे जायचंय तर योग्य तो दिशा योग्य तो मार्ग हा पकडावाच लागणार आहे. आणि पकडण्यासाठी हा झेल तुम्हाला पकडणं गरजेचं होतं. सोडलाय झेल आणि झेल सोडल्यानंतर अपेक्षा निराशा चेहऱ्यावरती असणारी गोड स्माइल कुठेतरी पाहिले की काय. पण दुसऱ्या साईडला आकाश आतापर्यंत शांत राहिला. एक चेंडू फेस केला. एक या धावसंख्येवरती खेळतोय. मोठा प्रयत्न करायचा होता पंच आमच्याकडे दिशेने बळत आहेत. क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक टोटल इथे मोडला गेला. टोटल 22वा नियम आणि क्रिकेट पाहिजे 22वा नियम सांगून जातो की हा बॉल इथे असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू इथे टाकला जातोय. अतिरिक्त चेंडू म्हणजेच काय तुम्ही रन केल्यात मस्त समोरच्या संघाला देखील देणार तुम्ही मस्त करायला. मस्त आणि मस्त कोणी करणार येणाऱ्या चेंडूवरती फस्त. या चेंडूवरती सन्मानपूर्वक अगदी डिफेन्सिव्ह खेळी इथे केली जाते. सिंगलवरती विश्वास कारण जीवनात फुकट काही द्यायचं नसतं. इथे दाबा दिला जात नाहीयेत. षटक संपल्याचा इशारा आमच्यापर्यंत पंच पोहोचवत आहेत. दाबा बनवल्या गेल्या 6. तर लेट्स प्ले पुढे एकदा जाऊया. सागर गोलंदाजीवरती दाखल झालाय. म्हटलं ना सागराचं पाणी आणि आज सागराचं पाणी आपल्या संघाची ओळख आहे आठवू देणार नाहीये. आणि आम्ही चेंडू पायावरती जाऊन आदळलाय. LB साठी अपील आहे पण पंचांकडून कोणत्याही प्रकारची उत्सुकता नाहीये. ऐकन तू ऐकन आणि कोणता ठरणार इथे ऐकून सरस इथे दाखवला जाणार आहे. सुपर किंग ठरावं लागेल आणि सुपर किंग सारखी फलंदाजी करण्यासाठी संघ मालक यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आणण्यासाठी या आकाशला आता आपल्या फलंदाजीवरती आकाश दाखवणं गरजेचं असेल. जशाप्रमाणे आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा उडतो ना तसा आता चेंडू उडवावा लागेल आणि षटकार आणि चौकारांचा खेळ करावा लागेल. तोच पुढे तयार आकाश फलंदाजी मार करून इथे सज्ज झाला असेल. क्षेत्ररक्षकांचा विचार करायला गेला स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक आपण बॉडी लाईन वरती पाहतोय आणि त्यांना तारणारा चेंडू फटका फसलाय. झेलची अपेक्षा बाई काय हा प्रकार सोडलाय झेल. एकदा नव्हे तर दोनदा झेल सोडलाय. चुका करून चालणार नाहीये. चुका चुका ठरणार इथे महाचुका. गुलीगत धोका जसा द्यावा ना तसा दिला या चेंडूने. सूरज चव्हाणचं वाक्य होतं गुलीगत धोका आणि गुलीगत धोका दिलाय आपल्या संघाला आणि पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. या जीवदानावरती फायदा ठरावा लागेल. आकाश सरत नाहीये. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 7 वरती आहे. 7चा खेळ चाललेला आहे आणि 7 म्हटलं की महेंद्रसिंग धोनी याच्या जर्सीवरती असणाऱ्या अंकांचा खेळ
7 वरती आपण पाहतोय चुका आणि नंतर नकाराची मान इथे डोलवली आहे. पुन्हा एकदा जेलची संधी आहे. जेल यावी. आता काय काय करायचं, कुठे लपवायचं या क्षेत्ररक्षला. हो माय गॉड. हा याच्यापेक्षा दुसरं काहीच बोलू शकत नाहीये. गुलीगत धोका झाला. बाई काय हा प्रकार झाला. आता काय करावं लागेल. जेल सोलतोय, जेल नाही. अरे बाई कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पण काही घडू शकतं. कधी कधी काय होतं, झेल सोडल्यानंतर समोर येणारा गोलंदाज असतो तो वर्चस्व दाखवतो, पण यावेळी झेल सोडतोय. वारंवार ही क्षेत्ररक्षणामध्ये चाललेली बदल, क्षेत्ररक्षणाला लपवायचा प्रयत्न आता केला जाईल, पण लपवून काही चुकत नाहीये. तुम्ही कितीही चोरी करण्याचा प्रयत्न केलात तर एक दिवस ती समोर समोर येतच असते. आता करावं लागेल. सोडलेले जेल कुठेतरी निराशा चेहऱ्यावरती आली आहे. व्यर्थ करावी लागेल, कारण क्रिकेट आहे, काही घडू शकतं. दोन दबाल्यात, 2च्या मदतीने धावसंख्या 9 वरती आतापर्यंत चांगलं जखडून ठेवलं गेलंय. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास, एक्स्ट्रा धमाका करायचा, एक्स्ट्रा धमाका. यावेळी रूम दिला गेला. रूमचं भाडं जरूर वसूल केलं जातं 4 या धावसंख्येने. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू अगदी सिली पॉइंट खबर दिशेने खेळला फटका 4 धाब्यांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू. 13 विकासजी सर, आपल्याला विनंती असेल, विकास सर टेक्निकल टीम पर्यंत या. विकासजी सर आपल्याला विनंती करेन. नंतरच्या चेंडूवरती हलक्या तेल साईडला ड्राईव्ह केला जाणारा चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. कॉलिंग कॉम्बिनेशन खूप महत्वाचं ठरलं. एक धाव देखील चालले. दुपारच्या सत्रामध्ये चाललेला सामना आपण पाहतोय. बरोबर 1:25 झाली आहेत आणि हा सामना देखील तसाच रंगणार, कारण 3-13 वाजवावे लागणार आहेत. आणि कोणता संघ वाजवणार 3-13? टीमची टोटल धावसंख्या 14 वरती आहे आणि स्कोर थोडासा टेन्शन मध्ये आहे, कारण स्वतःचा संघ त्याच्यावरती आलाय की काय. दबावामध्ये पाडावं लागेल. ते प्रभाव कोण पाडणार? एकमेकांची कमी आणि हमी जरूर माहिती आहे. अकुटापचा बॉल अगदी रडार मध्ये सापडलेला चेंडू फेकून दिला जातोय. अगदी प्रेक्षक गॅलरी मधला हाय हॅलो करताना सेटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 20. एक गडी बाद झाला असेल. उलट्या गडीचा खेळ इथे सुरू केलाय. उलट्या गडीचा खेळाला सुरुवात. 18 चेंडू आणि धावसंख्या 29 अजूनही गरज असेल. हे षटक खूप महत्वाचं आहे. ह्या षटकामध्ये जर कंजूस धाबा वसूल केल्या गेल्या, 18 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज असेल. 18 बॉल अँड 29 रन टू विन. येथे आप्पा नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आप्पा, नाट्य परिसरातलं सगळ्यात मोठं नाव. ज्या ज्या स्पर्धा तुम्ही नाट्य या परिसरात पाहायला मिळतात त्या पाठीमागे, त्या यशामागे हा माणूस उभा असतो, आप्पा नार्वेकर, हे मोठं नाव. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं इथे. धन्यवाद. मी
निलेश साखरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं. आणि या स्पर्धा म्हटल्या की अनेक जणांचे देणगीदाराच्या स्वरूपात हात असतील. खूप मोलाचं कार्य त्यांची युतीची सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. देणाऱ्याने देत जावे, देते घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. तसेच अतिथी मान्यवर गुलाबची मार करून परेश यावी दाखल झालाय, ज्याने पहिले चेंडू खाताळलं होतं. यावे पुढे एकदा झेलची संधी असेल, अभी मिळत नाहीये कारण चेंडू थोडासा दूरच राहिला असेल. वाऱ्याची दिशा आहे अपोजिट खेळी साईडला फटका. चेंडू थोडासा थांबल्यामुळे 2 धाबे इथे वसूल केले जाते. 2-2 धाब्याने देखील समोरच्या संघाला काही फरक पडणार नाहीये कारण 2-2 धाब्याने 17 चेंडू आता शिल्लक राहिले असतील आणि या 17 चेंडू मध्ये 27 धाब्यांची आवश्यकता असेल. मध्ये जर डिफरन्सचा विचार करायला गेलात तर तब्बल 10च असेल. तो कधी भरून काढू शकला जाऊ शकतो. सामना बॉल टू बॉल आणण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे का येणाऱ्या चेंडूवरती पाहायचे. कुटप्प्याचा बॉल पुढे एकदा झेलची संधी आहे. यावी क्षेत्ररक्षक होता इथे पुढे एकदा ठरला. चेंडू यावी चालला असेल 4 धाब्यांसाठी. अजून एक सुंदर येतोय चौकार. थँक्यू. तुषार तर तो झेल सोडला गेला होता ना, त्या जखमीवरती मीठ जसं चोळलं जातंय तसं चाललं. यावी खेळीला फटका लाजवाब आहे. हेच्या खबर मध्ये लागले शर्यत कोण जिंकलाय. चेंडू यावी सांगतोय शर्यत लावली होती पण चेंडू काय अडवू शकला नाहीये. तुषारच्या बॅट मधून हुशार 4 धाबा. टीमची टोटल धावसंख्या 30. थँक्यू. 19 रनची आवश्यकता असतील. अगदी तुषारची हुशारची तुषार अशी कामगिरी चमक उमक धमक नेहमीच आपल्याला तुषारच्या माध्यमातून पाहतो. तो तुषार पुढे एकदा खेळण्यासाठी इथे सज्ज आहे. डान्सिंग द विकेट. खेळीला फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू 1 बाउन्स बॉल फॉर द विकेट. येतोय चौकार. नो चान्स एनी फेअर. चौदा चेंडू आणि 15 रनची आवश्यकता असेल. धावसंख्या 34. 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 रनची आवश्यकता. धावसंख्या 34. सगळ्यांना आलंय टेन्शन. कोण करणार लवकरात लवकर इथे मेन्शन. येणाऱ्या चेंडूवरती किती धाबांना केलं जाणार आहे मेन्शन. फटका थोडासा फसला असेल. निर्धाव चेंडूचा तो लेट खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. लेट पण थेट आलाय. थेट नाही करणार लेट. उघडणार का विजयाचा महागेट आणि कोणत्या संघ विजयाचा महागेट या स्पर्धेमध्ये ओपन करणार आणि नक्कीच बक्षीसपात्र फेरीमध्ये आपल्या नावाचा आलेख उंचवण्याचा प्रयत्न. यावेळी पुढे एकदा खेळीला फटका. एसच्या खबर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक असेल. एकदा कंप्लीट असेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अगदी सुरक्षित. फेकी चुकीची ठरली. तिथे मिळणार आहे 3री धाव. 3 धावा इथे वसूल केल्या जाणार आहेत. तुषार थोडासा दमलेला आपण पाहायला भेटलाय. नक्की त्या चेंडू बागे 3 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. एक रन शॉर्ट रन इथे दिला जातोय म्हणजे फक्त एकच धाव इथे कमी केली जाणार आहे. 2 धाबा तुमच्यासाठी इथे मिळणार आहेत. 3 धाबा आपण कंप्लीट केल्या होत्या. या 2च्या मध्ये धावसंख्या 36. 12 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता आहे. शुभम 12 चेंडू 13 रनची आवश्यकता आहे. 12 मध्ये 13 बनवण्यात लागणार का. 12 चेंडू 13 धाबा गोलंदाजी मार करून शुभमला दाखल केला जातोय.
लेग साईड पूर्णपणे कव्हर केली गेली आहे. पण तिच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न लास्ट क्लास आहे आणि क्लास चेंडूवरती क्लास धावा 2 इथे मिळतील. आता सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 11 रनची अपेक्षित असेल. बॉल टू बॉल. सगळ्यांना अपेक्षा असेल की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा. अपेक्षा लागली असेल आणि अपेक्षेच्या वरती पूर्णपणे 10 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये मित्रांनो, हे दाखवून देणार गणित आहे. 10 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता आहे. जे सोडलेले झेल होते ना ते आता जर पकडले गेले असते तर सामन्याचा रिझल्ट जरूर नक्कीच बदलला गेला असता. दहा चेंडू आणि 10 रनची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार करून भन्नाट शुभम. यावेळी टाकलेला चेंडू पंच आमच्याकडे बळतीन. बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त दाबीत स्कोर वरती 10 चेंडू आणि 9 रनची आवश्यकता आहे. आकाशच्या बॅटमधून बिनिंग धाबा इथे निघणार की काय. आतापर्यंत आकाश थोडंसं शांत राहिला असेल. तब्बल 9 या धावसंख्येवरती खेळतोय आकाश. टप्प्याचा बॉल रडार मध्ये सपलेला बॉडीपाशी येऊ दिला आणि आलेला चेंडू अगदी बाहेर फेकून दिला गेला सीमारेषेच्या. षटकार. थँक्यू डीजे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता असेल. संकेत बिर्जे विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये या. यानंतर टाकलेला चेंडू देवदाब चेंडूचा इशारा इथे दिला जातोय. सामना जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता असेल. 3 धावा बनवाव्या लागतील. शुभम थोडेसे पहिले 3 चेंडू चांगले फेकले गेले होते पण चौथा चेंडू थोडासा खराब इथे फेकला गेला आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा डान्सिंग द विकेट नाचतोय खेळांगणामध्ये आणि या चेंडूवरती काय फटका आहे आणि क्षेत्ररक्षणाने पुन्हा एकदा चूक केली आहे आणि आज सामना इथे जिंकवला असेल. काय फलंदाजी. षटकाराचा इशारा इथे दिला जातोय. आता होणार सामना विरुद्ध वाडेगती टायगर्स. वाडेगती टायगर्स विरुद्ध वाडेश्वर वॉरियर्स या संघामध्ये होईल. वाडेश्वर वॉरियर्स या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने मात्र वळवलाय. त्याने आपला निर्णय कळवायचा आहे. वाडेश्वर वॉरियर्स या